प्रशांत प्रशांतजी, पवार साहेबांनी घटना दुरुस्ती केली पाहिजे ही सूचना त्यांनी केली, हे मला मान्य आहे. पण या GR बद्दल त्यांनी भूमिका मांडली नाही की यांनी ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे का, फायदा होणार आहे का, मराठा समाजाचा फायदा होणार आहे का, नुकसान होणार आहे. त्यांनी सोल्युशन सांगितलं की ठीक आहे, घटना दुरुस्ती करा. दुसरी गोष्ट मला सांगायची, विनोदजी, आपण सांगितलं मराठा समाजाच्या मुलांना जर राज्यामध्ये नोकरी पाहिजे असेल, ऍडमिशन पाहिजे असेल तर एसीबीसी लागू होतं. पण जर त्यांना केंद्रामध्ये नोकरी किंवा ऍडमिशन पाहिजे असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर तिथं एसीबीसी नाही, त्यांना ईडब्ल्यूएस घ्यायला लागतं. आणि त्याच्यानंतर आता काही ज्यांच्या नोंदी भेटल्यात किंवा ज्यांनी शपथपत्राद्वारे सर्टिफिकेट्स घेतलेत किंवा जे काही म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतलेत कुणबीचे, ओबीसीचे, ते लोक ओबीसी मधनं आरक्षण घेत आहेत. आज मराठा समाजाची ही परिस्थिती आहे की एका घरामध्ये ईडब्ल्यूएस, एसीबीसी, ओबीसी सर्टिफिकेट्स आहेत. ही महाराष्ट्राची सत्य परिस्थिती, हे सगळ्यांना माहितीये. त्याच्यात वेगळं जाण्याची काही गरज नाहीये. विनोदजी, तुम्हाला दावा पटतोय का? माझं उत्तरच त्यांनी दिलं. त्यांनी काय सांगितलं की राज्यामध्ये आम्हाला ईडब्ल्यूएस लागू नाही, केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस लागू आहे. त्यांनी काय सांगितलं की मराठा समाज एसीबीसी मध्ये आरक्षण घेतोय आणि ज्यांच्याकडे नोंदी त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटतंय. मग माझा प्रश्नच असा आहे की मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे की राज्यामध्ये कुठलंही रिझर्वेशन नाही जे टिकलेलं आहे आणि कुणबी नोंदींचे प्रमाण आहे. या राज्यामध्ये फक्त 48,000 नोंदी सापडलेल्या आहे आणि 48,000चं मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्या 48,000 नोंदी कधीपासून आहेत तर 48,000 नोंदी ह्या 1967 पासून आहे. मग 48,000 नोंदी म्हणजे सगळा मराठा समाज झाला का? ते ज्या प्रकारचं चित्र या ठिकाणी भुजबळ साहेब उभं करताय हे चित्र योग्य नाही आणि भुजबळ साहेबांचा आम्ही सन्मान करतो. ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले मोठे नेते, त्यांनी तरी खरं बोललं पाहिजे. आमचे नेते बोलत नाही, आमचे नेते म्हणून आम्ही बाजूला टाकला आणि सामान्य मराठा समाजाने लढाई हातात घेतली. तर भुजबळ साहेबांनी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हो, फक्त 48,000 नोंदी सापडलेल्या आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस आहे, राज्यामध्ये जे रिझर्वेशन चालू ते न्याय प्रविष्ट आहे. तेव्हा मराठा समाजाला काही फार मोठा आरक्षणाचा फायदा होत नाही आणि कुठंतरी मराठा. मृणालजी, हा जो 48,000 नोंदींचा दावा आहे तो तुम्हाला पटतोय का? कारण तुम्ही असं काहीतरी म्हटलेलं होतं की जवळपास 51% जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे ते कुणब्यांकडे जाण्याची शक्यता आहे. काय म्हणाल तुम्ही? नाही, मी 48,000 नोंदी भेटले हे दावा खरा आहे विनोद पाटील यांचा. पण त्या 48,000 नोंदींच्या आधारे 2.5 लाख सर्टिफिकेट्स निघालेले आहेत हे ते सांगायला विसरलेले आहेत आणि ते वाढतील. आता जो GR आलाय ना, हा सगळा वाद आपण का करतोय? 2 सप्टेंबर 2025चा जो GR आहे ना, तो GR काय सांगतो की ज्याची नोंद नाही, खूप नीट ऐका बरं का, नोंद नाही, ज्याची वंशावळ जुळत नाही, अशा व्यक्तीला त्याच्या गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील, नातेवाईक नाही बरं का, म्हणजे वडिलांकडचेच नाही, नातेसंबंधातील व्यक्तीला शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र घेता येतं, असा हा GR सांगतोय. ज्याच्या नोंदी आहेत, विनोद पाटीलजी, प्रशांतजी, नीट ऐका, ज्यांची वंशावळ जुळती, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना जुन्या कायद्याने घ्यायला काहीही अडचण नव्हती, त्यांनी घेतलेले आहेत, हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांच्या नोंदी नाहीत, आता 750 जवळपास ओबीसी, SC, ST, विजय, NT मध्ये जवळपास 500-600 जाती आहेत. या सगळ्या 500-600 जाती गेले 75 वर्ष यावरती आपलं काय म्हणणं आहे? कायद्याद्वारे कास्ट सर्टिफिकेट घेतात. नवीन GR काढण्याची गरज काय पडली? मान्य विनोदजी पाटील साहेब हे मराठा आरक्षणासंदर्भात खूप मोठे अभ्यासक आहेत. मान्य मृणाल पाटील साहेब सुद्धा ओबीसीचे खूप मोठे अभ्यासक आहेत. मी दोघांचा आदर सन्मान राखत या ठिकाणी सांगू इच्छितो. मुळात मराठा नेत्यांनीच नाही तर राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सर्व जातीय आणि सर्व धर्मीय नेत्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खरं बोलण्याची गरज आहे. ते म्हणजे काय तर मी पुणे शहराचा महापौर राहिलेलो आहे. त्या ठिकाणी सत्तेतलं एकूण कामकाज मी पाहिलेलं आहे. मुळात मागं काय झालं त्याची श्वेतपत्रिका काढू नका. पुढचं एकदा नका ओबीसींसमोर, मराठ्यांसमोर, सगळ्या समाजासमोर एकदा जे काय असेल ते नका एकदा आढावा ठेवा की ओबीसी किंवा मराठा यांची जी आता लढाई चालू आहे की शिक्षणामध्ये एक ठिकाणी प्रवेश मिळणे, कमी फी मध्ये नका शिक्षण घेणे आणि तिसरं नोकरी मिळणे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 2016ला मी महापौर असताना 100% किंवा 95% असणारं सरकारी नोकरीतलं नका जे काय प्रमाण होतं, आज ते आउटसोर्सिंगनी 50%वर पोहोचलंय. आता तर अजून प्रशांतजी, याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता समाज इतका या मुद्द्यावरनं दुरावलेला असताना, दोन समाजांमध्ये इतका संघर्ष सुरू असताना तुम्ही जे म्हणताय ते करण्यासाठी कोण पुढे येणार? नाही, मग माझं म्हणणंच ते आहे की सगळ्या नेत्यांनी सांगावं की बाबांनो, तुमची लढाई आहे की एकमेकाच्या नोकऱ्या पळवल्या जातील किंवा शिक्षणामधला विषय तर नेमक्या नोकऱ्या उद्या
एआय आलेला नसताना आज राज्य शासनापासून नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीपर्यंत 40%वर आलंय सरकारी नोकरी, 60% आउटसोर्सिंग. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला आरक्षण द्या किंवा नका देऊ, ह्या नोकऱ्या शिल्लक राहणार नाहीत. हा पहिला भाग. पण माझं म्हणणं आहे की मराठा समाजासहित सगळ्या समाजाला या ठिकाणी प्रवेश लवकर मिळावा, तो इतर सगळ्यांप्रमाणे कमी फी मध्ये मिळावा. हा जरी विषय जरी मार्गी लागला पहिला तरी बरेचसे प्रश्न सुटतील. आणि ह्या सगळ्या नेत्यांनी खरं बोलण्याची गरज आहे की होय, पूर्वीपेक्षा 100% नोकऱ्या आता 30%वर येणार आहेत पुढच्या 2 वर्षामध्ये. म्हणजे